सर्व चॅनल प्रतिनिधींना आठवण करून देऊ इच्छितो की मागील वर्षी ज्यावेळेस विमानसेवेचा शुभारंभ होत होता त्याही दिवशी सोलापुरात ढगाळ वातावरण असल्यामुळे मुख्यमंत्री साहेबांचा विमान प्रवास त्या ठिकाणी रद्द करावा लागला होता सुरक्षतेच्या कारणास्तव। आणि जी सोलापूरची विमानसेवा पहिल्या दिवशीची 3 तास उशिराने आली होती आणि सोलापुरात ज्या विमानसेवेच्या नाईट लँडिंगसाठी किंवा कमी दृश्यमान असताना विमान उतरवण्यासाठी जे काही व्यवस्था त्या ठिकाणी करायचे ते केल्यानंतरनं निश्चितच त्या ठिकाणी पूर्ववत ती सेवा सुरू होणार आहे। मी भारतीय जनता पार्टीचा आमदार म्हणून जबाबदारीने शब्द देतो की सोलापूर शहरातली विमानसेवा बंद होणार नाही, ती पूर्ववतच राहणार आहे। आपल्याला कल्पना आहे की यावर्षी महाराष्ट्रामध्ये एक दुर्दैवी घटना घडली। राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं विमान दुर्घटनेत दुःखद निधन झालं आणि त्याचं कारण सुद्धा ढगाळ वातावरण त्या ठिकाणी असल्यामुळे ती अडचण त्या ठिकाणी आली होती। आणि त्यानंतर ना देशभरातच या विमानसेवेचे कायदे थोडेसे अधिक कडक केले गेलेले आहेत। तर ही दोन्ही बाजू आपण सगळ्या सोलापूरकरांनी समजून घेतली पाहिजे की एकतर अजितदादांची घडलेली घटना ही या वर्षातली आणि त्याच्यानंतरचा हा पहिला पावसाळा आहे। आणि सोलापूरचा संदर्भ देताना मी पुन्हा जबाबदारीने सांगेल की मागच्या वर्षी विमानसेवेच्या सुद्धा मुख्यमंत्र्यांचा प्रवास विमानाचा त्या ठिकाणी रद्द करावा लागला होता। तो कशासाठी? तर ह्याच कारणासाठी होता। मग नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देतोय, परंतु मुख्यमंत्री साहेबांचे स्पष्ट निर्देश आहेत आणि स्वतः पालकमंत्री साहेबांनी जयकुमार गोरे साहेबांनी यात लक्ष घातलेलं आहे। त्या ठिकाणी नाईट लँडिंग काढण्यासाठी जी काही अतिक्रमण आहेत ती अतिक्रमणं येणाऱ्या काळात लवकरच लवकर निष्कर्षित करण्यात येतील आणि सोलापूरच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा माइलस्टोन असणारा हा एअरपोर्ट त्या ठिकाणी पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करून आपण पुढील सोलापूरच्या विकासाला पुढे घेऊन